आज आपण या व्हिडिओमध्ये सरकारने सर्व आधार कार्ड धारकांसाठी एक चांगली व दिलासादायक बातमी दिली आहे। त्याबद्दलची संपूर्ण सविस्तरपणे माहिती देणार आहोत। तरीही आपण हा महत्त्वाचा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा मित्रांनो। आधार कार्ड हे आजच्या काळातील सर्वात महत्त्वाचे शासकीय दस्तावेज आहे। केंद्र व राज्य सरकारकडून चालवल्या जाणाऱ्या विविध कल्याणकारी योजनेचा लाभ घ्यायचा असो किंवा सरकारी अनुदानाचा फायदा घ्यायचा असो, आजच्या काळात प्रत्येक भारतीयांसाठी आधार कार्ड हे एक अत्यंत महत्त्वाचे सरकारी कागदपत्र बनले आहे। कोणतेही सरकारी आणि खाजगी काम असो किंवा बँकेसंबंधित कामे, बँक केवायसी पूर्ण करण्यासाठी व तसेच मुलांना शाळेत प्रवेश घेण्यासाठी, त्याशिवाय प्रवासादरम्यान ओळखपत्रासाठी देखील आधार कार्ड हे अत्यंत आवश्यक कागदपत्र आहे। अशातच देशभरातील सर्व आधार कार्ड धारकांसाठी एक चांगली व दिलासादायक बातमी समोर आली आहे। केंद्र सरकारची आधार कार्ड बनवणारी संस्था युनिक आयडेंटिफिकेशन अथॉरिटी ऑफ इंडिया अर्थात UIDAI ने एक मोठा व चांगला निर्णय घेतला आहे। यामुळे देशभरातील सर्व आधार कार्ड धारकांना दिलासा मिळाला आहे। फ्री म्हणजे मोफत आधार कार्ड अपडेट व दुरुस्ती करण्याची मुदत दिनांक 14 जून 2026 रोजी संपणार होती। अर्थात 14 जून 2026 ही मोफत आधार कार्ड अपडेट करण्याची शेवटची तारीख होती। मात्र केंद्र सरकारने पुन्हा एकदा फ्री मध्ये आधार अपडेट करण्याची मुदत वाढवली आहे। ही तारीख पुन्हा एकदा 1 वर्षासाठी वाढवण्यात आली आहे। म्हणजेच आता तुम्ही पुढच्या वर्षाच्या 14 जून 2027 पर्यंत मोफत आधार कार्ड अपडेट करू शकता। UIDAI ने म्हटले आहे की देशभरातील लाखो आधार धारकांसाठी मोफत ऑनलाईन कागदपत्रे अपलोड करण्याची सुविधा पुन्हा एकदा वाढवण्यात येत आहे। आता तुम्ही पुढच्या वर्षापर्यंत म्हणजेच आता तुम्ही 14 जून 2027 पर्यंत आपले आधार कार्ड ऑनलाईन पोर्टलवरून मोफत अपडेट करू शकता। मित्रांनो, लक्षात ठेवा, ही मोफत आधार कार्ड अपडेट करण्याची सुविधा फक्त आधार प्राधिकरणाचे अधिकृत ऑनलाईन पोर्टल myAadhar.uidai.gov.in वरच मिळणार आहे। मात्र जर का तुम्ही आधार केंद्रावर जाऊन आधार कार्ड अपडेट केले तर त्यासाठी तुम्हाला पैसे द्यावे लागतील, म्हणजे तुम्हाला तेथे फी भरावी लागणार आहे। हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल आपल्या सर्वांचे अगदी मनापासून आभार। खूप खूप धन्यवाद। जय महाराष्ट्र।